जय हिंद मित्रांनो. तर बघा, 2019चा मी पेपर घेतलेला आहे आणि या पेपरच्या बेसिसवरती इलिमिनेशन टेक्निक, त्याचबरोबर आपलं बेसिक जे लॉजिक आहे, बेसिक नॉलेज जे आहे, या आधारावरती आपण काही प्रश्न सोडवू शकतो का? तर सोडवू शकतो. फक्त त्याच्यासाठी तुमचं काय पाहिजे, थोडं ठराविक अवेअरनेस असला पाहिजे. अवेअरनेस इन द सेन्स की तुम्ही वाचलेलं आहे ना, त्या वाचलेल्याच्या संदर्भातला एक अवेअरनेस असणं गरजेचं आहे. तर आपण वन बाय वन क्वेश्चन वाईज बघत जाऊ, ठीक आहे. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती जाऊन पण तुम्हाला महत्त्वाचे जे काही लेक्चर्स असतील, व्हिडिओज वगैरे असतील, नोट्स वगैरे असतील, तर ते मी शेअर केलेले आहे. तिथून तुम्ही बघू शकता, घेऊ शकता. तर वन बाय वन आपण एक एक क्वेश्चन बघत जाऊ. क्वेश्चन इन द सेन्स की काही असे प्रश्न असतात की त्या प्रश्नांना तुम्ही सोडवू शकता. आता हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या बाबतीत थोडक्यात तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यावेळेला असे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. पण प्रश्न वाचत असताना बघा, इथं वरीलपैकी कोणते विधान बरोबर दिलेले आहे किंवा विधाने बरोबर दिलेले आहे. बरोबर हे ठळक ह्याच्यामध्ये केलेलं आहे ना, त्याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. कारण बाबा बरोबरच विचारले, आपण काय काय वेळेला चुकीचं विचारलेलं असतं बरोबरचं उत्तर देऊन येतो बघा. आता इथं ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडं जरी गगनयान याच्याविषयी वाचलं असेल तर तुम्हाला एक अंदाज येईल, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेले आहे. आता याच्यामध्ये काय विचारलं आहे की भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020पर्यंत इस्रोद्वारे 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे. पहिला मुद्दा आहे, माहीत नाही आहे बरोबर आहे का चूक आहे ते. दुसरं, नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. ठीक आहे, हे पण आपल्याला माहिती आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला काय केलेलं आहे तर मान्यता दिलेली आहे, 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. गगनयान प्रकल्पाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनी सर्वप्रथम केली होती. हे माहिती आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय एक लॉजिक काय लावू शकतो बाबा, की ह्याच्यामध्ये उत्तर कुठलं चुकीचं असू शकतं. तर लक्षात घ्या की नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,000 कोटीची काय केली आहे तरतूद केलेली आहे. ठीक आहे, 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे नुकतीच. आता 2019 म्हणलो तर 2019मधून लगेच एका वर्षामध्ये इस्रोच्या मार्फत पाठवलं जाऊ शकतं का? 2020मध्ये नाही आहे. म्हणजे इथं थोडं गफलत असू शकते बघा. म्हणजे क्वेश्चनचा जो पहिला ऑप्शन आहे तिथं थोडं चुकीचं असू शकतं. हे कधी तुम्हाला कळतं, ज्यावेळेला तुम्ही ही न्यूज ऐकली असेल, वाचली असेल कधी मागच्या वर्षी वगैरे, तर त्यावेळेला त्याचा एक अंदाज लागू शकतो. ठीक आहे, म्हणजे याचं चुकीचं उत्तर तर हे आहेच, पण एक इथं लॉजिक वापरू शकतो. 2 भारतीयांना पाठवायचं आहे बघा. हा एक इथं काय तर गोंधळ तयार करतो आहे. 2 भारतीयांना 2020मध्ये. ठीक आहे, हे एक झालं. ओके, आता त्याच्यानंतरचा दुसरा एक क्वेश्चन मी बघतो बघा, इथे तुम्हाला सांगतो. आता सुकन्या समृद्धी योजना. आता सुकन्या समृद्धी योजनेच्या बाबतीमध्ये अयोग्य विधान आपल्याला बघायचं आहे. कोणतं? तर अयोग्य विधान दिलेलं आहे. एक मिनिट. काय काय आहे बघा, की 2015मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. माहिती आहे का आपल्याला? माहीत नाही आहे. ठीक आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा भाग आहे. हां, हे वाक्य बरोबर असू शकतं. ठीक आहे, या योजनेच्या म्हणजे इथे दिलेली जी योजना आहे, या योजनेच्या मुलींच्या शिक्षणाच्या खर्चपूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे याच्यामध्ये काय तर योजनेमध्ये आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. आता विशेष खातं उघडायचं आहे, ते कुठं? टपाल खात्यामध्ये. इथं बघा, मी कधी बोललो होतो तुम्हाला की ओनली वगैरे आल्यानंतर त्याच्यावरती थोडा चान्सेस असतो की ते चुकीचं असू शकतं. म्हणजे इथं ओनली आलेलं आहे बघा, म्हणजे सी पर्याय जो आहे तो चुकीचा असू शकतो. सी कुठे कुठे बाबा, इथं सी आहे की इथं आहे, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. तर तिन्हीपैकी योग उत्तर असणार आहे, बरोबर. आता डीमध्ये काय सांगितलं, या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठी खर्च समाविष्ट नाही आहे. असं कधीच होऊ शकत नाही आहे की मुलींच्या विवाहासंदर्भातली कुठलीही प्रोव्हिजन जी आहे इथं काय दिलेली आहे तर म्हणजे दिलेली नसेल. म्हणजे डी पण चुकीचं आहे. आता प्रश्न इथं काय विचारलेला आहे लक्षात घ्या. इथं आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की अयोग्य विधान विचारलेलं आहे. कोणतं? अयोग्य विधान विचारलेलं आहे. जर अयोग्य विधान विचारलेलं असेल तर आपल्याला अयोग्य शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथं क्लिअर कट समजलेली आहे की इथं जो दिलेला डी आहे, डी हा चुकीचा आहे आणि सी पण चुकीचं आहे, बरोबर. सी आणि डी हे दोन चुकीचे आहे. इथं सी डी आहे, इथे सी डी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बी बरोबर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा ही काहीतरी योजना भाग आहे. जर बी बरोबर असेल, इथं बी बरोबर आहे, इथं बी बरोबर आहे. सी आणि डी हे दोन्ही चुकीचे आहेत. म्हणजे इथं तुम्ही थोडं लॉजिकनं सोडवलं किंवा काय तर सी आणि डी हे दोन्ही काय तरी अयोग्य आहेत आणि आपलं बरोबर उत्तर काय आहे तर सी आणि डी आहे.
ठीक आहे. म्हणजे चौथ्याचं उत्तर आपल्याला इथं काय येत आहे तर सी आणि डी येत आहे. अशा पद्धतीने म्हणजे जरी तुम्हाला माहिती नसेल बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा ही योजना भाग आहे, हे बरोबर आहे. जर हे बरोबर असेल तर इथं बी आहे, इथं पण बी आहे. म्हणजे ही दोन्ही उत्तरं नसणार आहेत. बरोबर. 3 आणि 4 पैकी उत्तरं असणार आहे. आणि 3 आणि 4 पैकी बघितले तर कुठले आहेत तर सी आणि डी. आता डी हा चुकीचाच आहे. इथला मुद्दा येतो. सी चूक आहे का बरोबर आहे हे कळणं गरजेचं असतं. आणि सी पण काय तर चुकीचं आहे. हे पण कसं तर बेसिक आपलं जे नॉलेज आहे त्या बेसिसवर तुम्ही ह्याचं उत्तर काय केलेलं तर काढलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढे एखादा प्रश्न बघू बघा. आता ह्यांच्याविषयी तुम्हाला माहितीच पाहिजे. म्हणजे हे जे प्रश्न असतात 5 नंबरचा प्रश्न वगैरे यांच्याविषयी माहिती असायलाच पाहिजे बघा. आता 6 नंबरचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते थोडं बघू. बघा, खालीलपैकी कोणते विधान पुन्हा एकदा चुकीचं विचारलेलं आहे. दळवी भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा 2017मध्ये निवड करण्यात आली. हो बाबा, डबल निवड झालेली व्यक्ती आहे. हे वाचलं असेल तुमच्या लक्षात असेल. श्री भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 जागा मिळाल्या होत्या. माहीत नाही आपल्याला. 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे. आता हा पर्याय जो आहे ना हा बरोबर असू शकतो. पहिलीच वेळ आहे म्हटलेला आहे, पण आपण इथं चवरती जोर द्यायचा नाही आहे. कारण बघा ना, पहिल्यापासून ब्रिटिशर्स खूप स्ट्रॉंग आहेत पहिल्यापासून, आणि आजच्या टायमिंगला थोडे वीक होत आलेले आहेत. म्हणजे जेव्हापासून ब्रेक्झिट वगैरे चालू आहे तेव्हापासून, किंवा येऊन तर त्याच्या अगोदरच्या 10 वर्षापासून. मग हा तिसरा पर्याय पण काय असू शकतो तर बरोबर असू शकतो. मग राहिला कुठला दुसरा आणि चौथा, यापैकी एकही नाही आहे. आता दुसरा जो पर्याय आहे ह्यावेळचं एक वेगळं वैशिष्ट्य काय होतं की 193 सदस्य आहेत का युनायटेड नेशनमध्ये आहेत, 183 मतं मिळाली होती का. आता हे एक क्वेश्चन मार्क करणारं होतं. मग इथं आपण काय करायचं, चान्स घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या काय म्हणतात त्याला की 2 किंवा 4 याच्यापैकी कोणतं निवडायचं याचा चान्स घ्यायचा आहे. ॲक्च्युली याचं जे उत्तर बरोबर आहे यापैकी एकही नाही, चुकीचं कोणतंही नाही. म्हणजे तिन्ही काय तर बरोबर आहेत इथे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. हां, आता हा 7 नंबरचा क्वेश्चन आहे ना, याच्याकडे थोडं लॉजिकनं बघू शकता तुम्ही बघा. तर लॉजिकनं कसं बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे बाबा. साहित्य अकादमीची स्थापना 1954ला झालेली आहे, माहीत नाही आपल्याला. संस्थेची नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956मध्ये नोंदणी करण्यात आली, हे पण माहीत नाही आपल्याला. त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. हा प्रश्नचिन्ह आहे बाबा. का तर साहित्य अकादमी वगैरे असेल तर याचं मुख्यालय मुंबईला कसं असू शकतं, दिल्लीला असायला पाहिजे. म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये असतं त्याचं मुख्यालय मुंबई म्हणू शकतो. पण समजा या साहित्य अकादमीच्या बाबतीमध्ये मुंबई असू शकतं का, नाही आहे. म्हणजे सीच्या बाबतीमध्ये थोडी गफलत आहे. मग सी जर चुकीचं वाटत असेल तर हे पर्यायमधलं उत्तर नाही आहे, हे पण नाही आहे. राहिला मुद्दा सी आणि ह्याच्यामध्ये. आता इथं 2मध्ये पण सी, 3मध्ये पण सी, म्हणजे सी चुकीचं आहे. आता अकॅडमिक 24 भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे. हा एक गोंधळ करणारा मुद्दा येतो अकॅडमिक. इथं थोडं तुम्हाला फॅक्ट्स माहिती पाहिजे होती ह्या दोन्हीपैकी. आता 24 भाषा आहेत का, डेफिनेटली 24 भाषा आहेत साहित्य अकादमीच्यासाठी. त्यामुळे इथं काय झालेलं आहे तर हा पर्याय जो आहे हा पण पर्यायाचं उत्तर नाही. म्हणजे पर्याय कोणता बरोबर आहे 7च्या क्वेश्चन नंबरचा, तर पर्याय 2 बरोबर आहे. याचा अर्थ मुंबई येथे मुख्यालय नाही आहे. तर मुख्यालय कुठं आहे तर याचं मुख्यालय साहित्य अकादमीचं मुख्यालय जे आहे ते दिल्लीला आहे. म्हणजे 2 आणि 3च्या बाबतीमध्ये म्हणजे इथं 50-50% चान्सेस. इथं पुन्हा चान्स घ्यायचा. असं ज्यावेळी सिच्युएशन असते ना चान्स घ्यायच्याला अजिबात मिस करायचं नाही अशा प्रश्नाला. ठीक आहे, सोडायचं नाही आहे, सोडवून मग पुढं जायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन एखादा बघू अशा प्रकारचा. हां, आता इथं काय विचारलेलं, असत्य विधान विचारलेलं आहे बघा. असत्य. मुंबई शहरासंबंधी पुढील विधानांपैकी कोणते विधाने असत्य आहेत. आता असत्यमध्ये काय, मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. पण ठीक आहे बाबा, माहीत नाही आपल्याला. पण मोस्टली पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, मुंबई आहे, जंगलाचा थोडा भाग येतोय, कोकणाचा भाग आहे. बिबट्यांचं अधिवास केंद्रस्थान असू शकतं का बाबा, चान्सेस आहे की हे पर्याय ए जो आहे तो बरोबर आहे असं वाटतं. ओके, पण आपल्याला असत्य विचारलेलं आहे. बरं ठीक आहे, एकला आपण थोडं साईडला घेऊ. मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा ह्या 4 प्रमुख नद्या आहेत. मिठी, दहिसर तुम्हाला माहिती असेल, मिठी मुंबईची आहेच. त्यामुळे
हे एक लॉजिकली म्हणू शकतो की बरोबर असू शकतं. पण दहिसर, पोईसर आणि मिठी या नद्यांचा उगम तुळशी तलावातून झालेला आहे. की बाबा एक प्रश्न तयार होतो या ठिकाणी बघा, की तिन्ही नद्यांचा उगम एकाच तलावातून होऊ शकतो का? म्हणजे हे पण मी म्हणतो एक प्रकारे चीटिंग केल्यासारखं होतं. एकाच ठिकाणाहून तिन्ही नद्यांचा उगम आजपर्यंत तुम्ही वाचलं नसेल. असं जर असेल तर पर्याय सी आपल्याला चुकीची दिशा दाखवतोय. म्हणजे सी जर चुकीचं असेल तर हा चुकीचा वाटतोय, हा चुकीचा वाटतोय. आता एच्या बाबतीमध्ये प्रश्न आला. मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. आता इथं थोडं आपण लॉजिक लावलं, जसं मी मगाशी म्हणलो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, थोडा वरचा भाग आहे, कोकणचा पण थोडा भाग येते, जंगल जास्त असू शकतं, बिबट्यांचं असू शकतं केंद्र. त्यामुळे आपण काय करू, ए बरोबर आहे असं कन्सिडर करू. म्हणजे इथं फक्त सी पर्याय काय वाटत आहे, तो चुकीचा वाटत आहे. आणि तुम्ही काय करून आला, ह्याला टिक मार्क करून आला, तर हे तुमचं उत्तर बरोबर आलं बघा. कारण आपल्याला इथं असत्य विचारलेलं आहे. अशा प्रकारे हे बेसिक लॉजिक वापरलं आपण. आता नेक्स्ट बघा, इथं काय देण्यात आलेलं आहे, हे प्रश्न तुम्हाला माहितीच पाहिजे. पुढे बघा, मी पुढे दाखवतो आणखी, की जे आपण थोडं बेसिक नॉलेज वापरून सोडवू शकलो असतो बघा. आता इथं आपण कसं ध्यान, खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणाऱ्या देशातील पहिले राज्य बनले आहे? आता इथं आपल्याला उत्तरच माहीत नाही आहे याचं. गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, महाराष्ट्र. काय करू शकतो बाबा, की याच्यामध्ये प्रगत राज्य महाराष्ट्र वाटतं आहे, आणि महाराष्ट्र सरकारच्या मार्फत पण असं काहीतरी केलं जाऊ शकतं, किंवा गुजरात सरकारच्या मार्फत. इथे चान्स घ्यायचा आहे, मोस्टली महाराष्ट्राला टिक मार्क करायची. अशा प्रकारे अशी जी सिच्युएशन असते ना, महाराष्ट्राला टिक मार्क करून आलो, आणि परत घरी आल्यानंतर बघितलं तर चान्स आपण जो घेतलेला होता तो बरोबर आहे. आता इथं जो आहे, आता खूप फॅक्च्युअल डेटा झाला, कधी कधी गुजरात पण असू शकलं असतं, याच्या ठिकाणी दुसरा पर्याय असतं तर, किंवा दुसरं मी म्हणेल की काहीतरी दिलं असतं तर. त्यामुळे इथं थोडं अशा प्रश्नांना थोडं काय करायचं, नंतर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. ओके, चलो आता नेक्स्ट आपण बघू, पुढे बघू. पुढे आणखी असा प्रश्न कोणता सापडतोय का? आता इथं काय केलेलं आहे, ॲक्च्युली हा प्रश्न कशाप्रकारे MPSCने विचारलेला आहे माहीत नाही आहे. कारण इथं जे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया जे आहे, हे इथं इन्स्टिट्यूट जे आहे हे चुकीचं आहे. इथं इन्स्टिट्यूशन पाहिजे होतं, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हे थोडा बारकावा झाला. म्हणजे याच्यामध्ये 1 जानेवारी 2015ला स्थापना केली होती का, बरोबर आहे. प्राईम मिनिस्टर चेअरमॅन असतात का, हे पण बरोबर आहे. म्हणजे बी पर्याय नाही आहे याचा, सी पण पर्याय नाही. 4 आणि 1 याच्यापैकी आहे ना, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. चुकीचं काय आहे तर इन्स्टिट्यूट आहे, तिथं इन्स्टिट्यूशन पाहिजे होतं बघा. ओके, एवढंच. पुढे जाऊ बघा. आता इथं फॅक्ट्स आहे, या फॅक्ट्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता या प्रश्नांच्या मध्ये काय असतं बघा, एकाची जरी तुम्हाला माहिती व्यवस्थित असेल तर तुम्ही काय करू शकता, बिनचूक जोडी ओळखू शकता बघा इथं. आता हे जे देण्यात आलेले आहेत पुढचे क्वेश्चन, थोडे आपण 1 बाय 1 आपण बघत जाऊ. म्हणजे मला सांगायचा उद्देश काय आहे की बाबा, ज्या फॅक्ट्स आहेत ना, त्या फॅक्ट्सना आणि थोडं बेसिकला वापरायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे, जपानमध्ये लोक देशावरती खूप प्रेम करतात, देशाविषयी एक्स्ट्रा काय करू शकतात की एफर्ट देऊ शकतात वगैरे, हे आपण ऐकलेलं होतं. आता त्याचा थोडा इथं वापर करू शकतो. हां, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? आता इथं आपल्याला याचं उत्तर पण माहीत नाही आहे, फक्त जपानविषयी माहिती आहे. भेटल्यानंतर हात मिळवणे, मान खाली करून असं रिस्पेक्टफुली वागणे, दिस इज वन टाईप ऑफ द फंडामेंटल ड्युटीज. त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी हातभार लावणे. तर अमेरिका, कॅनडा, फ्रान्स यांच्याविषयी थोडं वाटतंय या आहेत, पण त्याच्यापेक्षा थोडं जपान थोडं ॲडव्हान्स पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं रिस्पेक्ट देतं. हे जर तुम्हाला माहिती असेल ना, तुम्ही इथं जर जपानला गोल करून आला असता तर तुम्हाला याचं उत्तर बरोबर मिळालं असतं बघा. ठीक आहे, पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण. हां, आता इथं प्रश्न काय विचारलेला आहे बघा, की एक मिनिट, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणते विधान हे नाही आहे असं विचारलेलं आहे बघा इथं. आता बघा, मुक्त व निपक्षपाती निवडणूक होती का लोकशाहीमध्ये? होती. त्यामुळे ए हे बरोबर आहे. ए जर बरोबर असेल तर उत्तर ए असणार आहे का? नाही आहे, कारण चुकीचं विचारलं पाहिजे.
व्यक्तिप्रतिष्ठा आहे, प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान भेटला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला काय केलं पाहिजे तर एक प्रकारे आदरानं वागवलं पाहिजे. राष्ट्रपती हे पद आहे, राष्ट्रपती ही एक व्यक्ती आहे, तुम्ही स्वतः एक व्यक्ती आहात, किंवा मी विजय कदम पण व्यक्ती आहे. म्हणजे जी प्रतिष्ठा राष्ट्रपती असणाऱ्या व्यक्तीला आहे तीच प्रतिष्ठा विजय कदमला असली पाहिजे किंवा तुम्हा सर्वांना असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे व्यक्तिप्रतिष्ठा लोकशाहीमध्ये व्यक्तींना केंद्रित पकडलेलं आहे, म्हणजे पीपल्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बी पण पर्याय बरोबर आहे. जर बी बरोबर असेल तर आपल्याला चुकीचं विचारलं, मग बी जर बरोबर असेल तर हा पण पर्याय चुकला, कारण बी बरोबर येत आहे आपल्याला चुकीचं विचारलं, आणि इथं ए पण दिलेलं आहे, हा चुकला, विषय मिटला इथं. म्हणजे उत्तर फक्त चुकीचं कोणतं आहे की अल्पसंख्याकांचं शासन नाही, तर बहुसंख्याकांचं शासन असतं. त्यामुळे पर्याय तिसरा काय आहे तर चुकीचं, आणि उत्तर जे आहे ते 3 हे बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन असाच कोणता सापडतो का मी दाखवतो तुम्हाला, की बाबा बेसिक नॉलेज वापरून आपण सोडवू शकतो. फॅक्ट्स काय फॅक्ट्स देण्यात आलेले असतात बघा, त्या फॅक्ट्स थोड्या विचित्र असतात. बघा इथं एक देण्यात आलेला आहे, या ठिकाणी एक देण्यात आलेला मुद्दा बघा. 28 डिसेंबर 1885 रोजी बघा राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिले अधिवेशन झालं त्याच्यामध्ये कोण इंग्रज आले होते. आता इंग्रज आले होते याच्यामध्ये तुम्हाला एक माहिती आहे की त्यावेळेचा जो व्हाईसरॉय जो असेल किंवा जो ब्रिटिशर बाजूनं जो होता बाबा त्याला थोडा नाही आपल्याला हे असलं काय अटेंड वगैरे करायचं नाही आहे, आणि हे जे काही भारतीयांचं चाललेलं असतं ते काहीतरी फालतूगिरी चालू असते. अशा विचारानं जर तो व्यक्ती असेल, व्हाईसरॉय वगैरे असेल, तर थोडं व्हाईसरॉय ह्याच्यामध्ये येणं थोडं अशक्य असू शकतं. मग जर व्हाईसरॉय येऊ शकत नाही आहे तर बघा डफरीन इथं देण्यात आलेलं, व्हाईसरॉय इथं पण डफरीन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा नाही येऊ शकत व्हाईसरॉय डफरीन इथं, त्यामुळे हा पर्याय चुकीत झाला, हा पर्याय चुकीत झाला. आता ॲलम ह्यूम आणि लॉर्ड कर्झन विल्यम वेडनबर्ग. आता लॉर्ड कर्झनच्या बाबतीमध्ये विचार केला तर लॉर्ड कर्झन आहे 1905च्या कार्यकाळामध्ये, म्हणजे 1899 ते 1905च्या कार्यकाळामध्ये होता. म्हणजे तुम्हाला बेसिक माहिती असेल तर मी थोडं वाचलं असेल तर लॉर्ड कर्झनची पण उपस्थिती काय इथं नाही दिसत आहे. म्हणजे याचं उत्तर काय असू शकतं की या सगळ्याचं उत्तर आहे ॲलम ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडनबर्ग. ठीक आहे, ज्याचं उत्तर आहे हे. ठीक आहे, ओके. आता इथं मी म्हणलो की तुम्हाला एकच फक्त माहीत आहे, डफरीन नसेल हे दोन्ही पर्याय नसणार आहे, या 1 आणि 4 पैकी असणार आहे. इथं पण 50-50 चान्सेस झाले ना, 50-50 चान्सेसमध्ये आपल्याला हा सोडवायचा असतो, त्यावेळेला ह्याला सोडवणंच गरजेचं असतं, रिस्क फॅक्टरमध्ये घ्यायचं सोडवताना. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आणखी कुठे असा प्रश्न सापडतो का बघू, की तो प्रश्न तुम्ही एक लॉजिक लावून सोडवू शकता. आता भरत आंधळे यांचं तुम्ही जर भाषण वगैरे ऐकलं असेल तर जुन्नर तालुक्याचा उल्लेख करण्यात आला. तर जुन्नर जे आहे ते पुण्यातील बघा सगळ्यात उत्तरेच्या वरच्या टोकावरचं तर तालुका आहे. म्हणजे तुम्ही जर भाषणं वगैरे ऐकली असतील स्पर्धा परीक्षेमध्ये यायच्या अगोदर तर तुम्हाला माहिती असेल ते. आता चंदगड जो आहे तो कोल्हापूरच्या भागामध्ये, कोल्हापूरचं खायचं टोक म्हणजे खाली भाग जो कोल्हापूरचा, मेढा सातारामध्ये येत आहे. तर जुन्नर आणि मावळ या दोन्हीपैकी आहे, म्हणलं जुन्नर आहे कारण जुन्नर वरच्या साईडला दिसते, जुन्नर असू शकतं. म्हणजे उत्तर कोणतं आहे तर जुन्नर बरोबर आहे बघा. म्हणजे 41चं जर आपण उत्तर बघितलं तर 41चं जुन्नर येत आहे बघा. आता हा पण प्रश्न बघा, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदीखोरे. यार नदीखोरे म्हटलं तर एक तर कृष्णा आणि गोदावरी ह्या 2 नद्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या आहेत, पण त्यातल्या त्यात बघितलं तर गोदावरी नदी खूप मोठी आहे. काहीच न करता याचं उत्तर तुम्ही बरोबर करू शकता, गोदावरी. ओके, ठीक आहे, पुढे जाऊ. आता इथं बघा याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही आहेत. आता एका साईडला प्राणी दिलेले आहेत, गायी वगैरे दिले आहेत, आणि एका साईडला त्यांच्या प्रजाती ब्रीड्स वगैरे देण्यात आलेले आहेत. आता गायी माहिती आहे, गीर फॉरेस्टमध्ये गीरचं जी गायी आहे ही खूप फेमस झालेली आहे मागच्या 3 वर्षामध्ये तरी. दुधाच्या बाबतीमध्ये गीरचं तूप भेटेल तुम्हाला, गीरचं दूध भेटेल, जवळजवळ 70-80 रुपये लिटर राहतं. म्हणजे एचं उत्तर आपल्याला माहिती आहे की बाबांनो ए जे आहे या एच्या बाबतीमध्ये इथं की गायी जो आहे तो 2 म्हणजे गीरमध्ये येत आहे. म्हणजे एचं जर 2 दिसत असेल तर थोडं तुम्ही इथं आला, या ठिकाणी आला तर एचं 2 कुठं दिसतंय का, हां बाबा तिन्ही म्हणजे पर्याय 2 सोडला तर तिन्हींच्या मध्ये काय आहे तर 2 देण्यात आलेले आहेत. म्हैशीच्या बाबतीमध्ये थोडं बघू, म्हैसान जे आहे ते म्हैशीचा एक प्रकार आहे. ठीक आहे, मग बीचं 1 आहे बघा, बीचं 1 असेल तर बघा हा पर्याय पण गेला. म्हणजे उत्तर कुठलं असू शकतं, 3 किंवा 4 पैकी उत्तर असू शकतं. आता 3 किंवा 4 पैकी उत्तर असतं
या वेळेला आपल्याला चान्स घ्यायचा असतो, ह्याला मिस नाही करायचं असतं. आता शेळी आणि मेंढी, आता गड्डी आणि जमुनापुरी हे 2 प्रकार आहेत ना, म्हणजे शेळीचं आहे का मेंढीचं आहे, या दोन्ही प्रकारांच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीच माहीत नाही, म्हणजे काय त्याचं नॉलेजच नाही आहे की याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टीला रेफरन्स देऊ शकतो वगैरे. थोडं बघा ना, गड्डी म्हणजे जे मी म्हणेल की थोडंफार तुम्ही या भागामध्ये म्हणजे हिमालयन भागामध्ये गेला, शेळी मेंढीच्या प्रकारामध्ये गेला तर थोडा अंदाज लावू शकतो की बाबा मेंढीच्या बाबतीमध्ये गड्डी तर असू शकतं का, असू शकते, चान्सेस असू शकतात. त्यावेळेला असा तुम्ही चान्स लावता. किंवा शेळीला जमुनापुरी प्रकारची शेळी असू शकते का, असू शकते, थोडं चान्स लावू शकतो आपण. तर त्यावेळेला तुम्ही उत्तराला थोडं जवळ जाता बघा. म्हणजे आपल्याला इथं तर आपण 50% उत्तराच्या जवळ गेलेलोच आहे, आणखी पुढे जवळ तुम्ही जाऊ शकता. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 3 आहे, पण थोडं आपल्याला काय करायचं आहे, ॲडव्हान्स थोडं काय करायचं आहे, लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. ओके, चलो पुढचा क्वेश्चन बघू आपण एखादा. हां, इथं बघा स्थलांतरित शेती जी आहे ना, स्थलांतरित शेतीच्या बाबतीमध्ये थोडं एक प्रकारचं एक जरी ऑप्शन माहिती असता की भारताच्या इकडच्या अरुणाचल प्रदेश, नागालँड या भागामध्ये झूम प्रकारची शेती केली जाते, एक जरी माहिती असता तर बघा मेघालय हे नॉर्थ ईस्ट साईडचं आहे आणि झूम प्रकारची शेती देण्यात आलेली आहे. आता बीचं 4 कुठं दिसते बघा, बीचं 4 कुठं आहे, इथं बीचं 4 आहे. इथंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. म्हणजे काय काय प्रश्न असे असतात की तुम्हाला फक्त एक माहिती पाहिजे, बाकी सगळ्यांचं तुम्ही उत्तर काढून येऊ शकता बघा. ठीक आहे, म्हणजे 45चं उत्तर काय तर 2 आहे बघा, अशा प्रकारे. ओके, पुढं जाऊ. आणखी एखादा प्रश्न तसा भेटतोय का आपण बघू. हां, ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये बघा की आपल्याला एक गोष्ट माहिती असायलाच पाहिजे. बघा मी काय म्हणतो, कुठली गोष्ट माहिती असायला पाहिजे की सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो, तर कोकणात पडतो, बरोबर. महाराष्ट्राची ही किनारपट्टी अशी घेतली बघा, तर इकडचा कोकणच्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो. त्याच्यानंतरचा प्रदेश कोणता आहे, पश्चिम महाराष्ट्र. मी इथं काय विचारलं की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पश्चिम पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो, प्रादेशिक विभाग येतो बघा. पहिल्यांदा कोकण विभाग आहे, नंतर येतो पश्चिम महाराष्ट्र. झालं यार, उत्तरच भेटलं इथं. ठीक आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र काय येतं तर पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कोणता येतो आपल्यासमोर बघूया आता. आता असं नकाशाच्या बाबतीमध्ये विचारलेलं असतं बघा की हा कोणत्या विभागाचा नकाशा आहे वगैरे. त्यासाठी मी म्हटलं की थोडं प्रश्नपत्रिका बघायचं आणि एक विभाग बघून जायचं की कोणता विभाग दिसत आहे, कोणता विभाग दिसत नाही. तर हा विभाग थोडा म्हणजे गमतीदार दिसतोय, तर हा औरंगाबादचा मोस्टली चर्चेत कुठला असतात, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग असतो. त्याच्यानंतर मुंबई विभाग जास्त चर्चेत, आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग जो येतो म्हणजे पुणे विभाग, हे 4 जास्त चर्चेत असतात बघा. तर त्याच्या संदर्भात प्रश्न असू शकतो. ओके, हा जो आहे तो औरंगाबाद विभागाचा काय आहे तर नकाशा येत आहे बघा. ओके, आणखी कोणता क्वेश्चन वाटतं की बाबा त्याच्यामध्ये आपण लॉजिक लावू शकतो. आता जननी सुरक्षा योजना इथे विचारलेली आहे बघा. याच्यामध्ये प्रश्न काय बघू, जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत टिंब बरोबर दिली जाईल. म्हणजे रोख मदत पण दिली जाईल, त्याच्याबरोबर आणखी काय दिलं जाईल तर दवाखान्यातील बाळातपणाच्या संख्येत वाढ. अरे हा त्यांचा मेन उद्देश आहे, पण काय दिलं जाईल म्हणजे असिस्टन्स काय केलं जाईल हे विचारलेलं आहे. त्यामुळे हे असू शकत नाही आहे. जर पहिला पर्याय चुकीचा असेल तर वरीलपैकी 4ही बरोबर असू शकत नाही, म्हणजे 2 राहतात बघा. बाळातपणा आणि बाळातपणानंतरची दक्षता हा एक मुद्दा, आणि गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळत होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर देणे. अरे हा असिस्टन्सचा भाग येत नाही, म्हणजे मदतीचा भाग येत नाही, हे एक ऑब्जेक्टिव्ह मोठं म्हणू शकतो, त्यामुळे हा पण पर्याय नसू शकतो. मग बाळातपणानंतरची दक्षता जो आहे हा असिस्टन्सचा भाग येत आहे बघा. म्हणजे थोडं इंटिग्रेटेड कॅश असिस्टन्स कशासाठी केलं जातं तर पैसे का दिले जातात तर बाळंतपणानंतरच्या कार्यकाळामध्ये आवश्यक असणारे प्रोटीन्स असतील ते भेटण्यासाठी, काही वस्तू खरेदी करण्यासाठी, काही पोषक घटक खरेदी करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. यासाठी थोडे पैसे असिस्टन्स दिले जातात, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके, 57 नंबरचा क्वेश्चन झाला हा. नेक्स्ट बघा, हां थोडं सुरेश तेंडुलकर समितीच्या बाबतीमध्ये थोडं आपण बघू बघा. मी म्हणेल की
हा मुद्दा जो आहे तो इकॉनॉमिक्समधला येते बघा. बघा, दारिद्र्य संबंधातील तेंडुलकर समितीची पुढील सूचना काय काय दिलेली आहेत बघा. उष्मा आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर, बरोबर आहे. कारण यांनी काय केलं होतं तर कॅलरीज विचारात घेतल्या नव्हत्या. पहिला मुद्दा बरोबर आहे. ए बरोबर कुठं कुठं दिसते बघा, म्हणजे फक्त 4 ऑप्शन आपण इलिमिनेट केला. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटातील वेगवेगळा संदर्भ कालावधी विचारात घेतला असं इथं म्हणण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे. दुसरा पर्याय पण विचारात घेतला तर ठीक आहे, ओके. हां, नंतर तिसरा पर्याय काय देण्यात आलेला आहे बघा, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश हा पण करण्यात आलेला होता, म्हणजे सी पण बरोबर आहे. मग ए आणि सी बरोबर कुठं दिसते बघा, ए आणि सी 1 आणि 2मध्ये वरील सर्व बरोबर देण्यात आलेले आहे. आता दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटातील वेगवेगळा संदर्भ कार्यकाळ जो आहे तो विचारात घेतला होता असं म्हणण्यात आलेलं. घेतला होता का? घेतला होता बघा. ठीक आहे. म्हणजे इथं पण आपल्याला माहिती आहे 50-50% चान्सेस आहेत. त्यांच्यावर 50-50% चान्सेस असतात आणि एखादं स्टेटमेंट असतं एकदम चांगल्या प्रकारे नटवून थटवून दिलेलं असतं ना, त्यावेळेस तो पण पर्याय बरोबर असू शकतो. म्हणून दुसरं पण पर्याय काहीतरी ऑप्शन हा बरोबर आहे, याचा अर्थ 2 हे उत्तर आहे. ठीक आहे, ओके. पुढे जाऊ. आता आर्थिक सुधारणेनंतर 1991-92 पासून 90-91 पासून म्हणजे 2012-13 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे वाढलेलंच आहे बघा. स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढलेलंच आहे, म्हणजे याचं उत्तर इन्क्रीजच झालेलं आहे. स्थिर काय आहे का नाही, 1991ची बस आत्ता आहे का, घटलेलं आहे का, ते पण नाही झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालं तर वाढलेलं आहे, हे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. आता श्रमशक्तीची व्याख्या आपल्याला माहिती आहे. श्रमशक्ती लेबर फोर्स कशाला म्हटलं जातं, बेसिक आहे. लेबर फोर्स, मला काम करायची इच्छा आहे, मी लेबर झालो, ओके. मी काम करत आहे, मी लेबर झालो म्हणजे दोन्ही. अशा ज्या व्यक्ती जे रोजगाराच्या शोधात आहेत आणि अशा ज्या व्यक्ती रोजगार मिळालेला आहेत, दोन्ही पण श्रमशक्तीमध्ये येतात. म्हणजे याचं उत्तर काय आहे तर 4 हे याचं उत्तर काय आहे तर बरोबर आहे. म्हणजे श्रमशक्तीच्या बाबतीमध्ये बघितलं तर एक्सरचं उत्तर जे आहे ते 4 येत आहे बघा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एखादा क्वेश्चन असा आणखी भेटतोय का बघा, लॉजिकने सोडवू शकतो. हां, हा एक प्रश्न बघा भूगोलच्या बाबतीमध्ये सॉरी इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये, की भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्प म्हणलेलं आहे यार. इथं काय कॅपिटल बजेट म्हणलं. कॅपिटल शब्द कुठे आहेत, कॅपिटल जाग्या उत्तर 2 बरोबर येतं. रेव्हेन्यू रिसीट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे रेव्हेन्यू कॅपिटलमध्ये येतं किंवा रेव्हेन्यू बजेटमध्ये येतं. सॉरी, तिन्ही पण वरचं कसं असू शकतं, रेव्हेन्यूचा संबंध कॅपिटलमध्ये कसा येऊ शकतो. त्यामुळे याचं उत्तर जे आहे 2 हे याचं उत्तर काय तर बरोबर आहे. इथं आपण अंदाज लावू शकतो, कॅपिटल दिसते, बरोबर असणार आहे. ओके, कॅपिटल अर्थसंकल्पामध्ये. ठीक आहे, पुढे जाऊ. आणखी एखादा मुद्दा इथं दिसत आहे का बघा. आता भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे. थोडं लॉजिक लावा यार. पैसा कोणाकडे जास्त आहे ह्या 4ही राज्यांच्यापैकी? महाराष्ट्रामध्ये जास्त लोक ठेवी जमा करत असतील. लावू शकतो ना, महाराष्ट्राचं उत्तर बरोबर आहे बघा. ओके, ठीक आहे, पुढे. आणखी कुठला प्रश्न असा दिसतोय का की त्याच्यामध्ये आपण लॉजिक वापरून ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. हां, आता इथं थोडं विचारलेला प्रश्न जो आहे कोणता तर पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे. इथं थोडं बघितलं तुम्ही, याच्याकडे ह्या प्रश्नाकडे थोडं बघितलं तर बाह्य परावर्तन काय असतं बाबा, एक्सटर्नल रिफ्लेक्शन कधी काय असतं जर तुम्हाला माहीत नसेल बाबा हे असं काय होऊ शकत नाही. इंटरनल रिफ्लेक्शन असू शकतं, अंतर्गत एकमेकांना किरण छेदून दुसरं काहीतरी नवीन तयार होतं. डिस्पर्शन अपस्करण होतं का, होतं बाबा. रिफ्रॅक्शन पण होतं. म्हणजे याचं उत्तर जर तुम्ही बघितलं बाह्य परावर्तन नाही आहे तर हे इंटरनल रिफ्लेक्शन होतं बघा. हे रिफ्रॅक्शन राहतं आणि डिस्पर्शनचं राहतं. जर थोडं वाचलं असेल ना तर 2ला तुम्ही बरोबर करून येणार, 2 पर्यायाला बरोबर तुम्ही करून येणार. पुढे जाऊ आपण थोडं. हां, हा एक प्रश्न बघा थोडा भारी आहे. म्हणजे थोडं इथं तुम्ही लॉजिक वापरलं तरी तुम्हाला याचं उत्तर भेटू शकतं. कसं बघा की इथं आपल्याला विचारलेलं बरोबर काय आहे ते, दोन्ही तरंग हे अवतरंग आहेत. अवतरंगाचा ट्रान्सफॉर्मेशन. आता मी बोलतोय तर बोललोय म्हणजे विजय कदम आहे हा. ओके, विजय कदम बोलतोय ते असं जाणार ना, पुढे जाणार ना, का वरती जाणार आहेत शब्द.
ट्रान्सफर्स नाही आहे. म्हणजे हे काय झालं तर लॉन्जिट्यूडनल वेव्ज आहेत. ट्रान्सफर्स वेव्ज आहेत का नाही, म्हणजे याचं उत्तर काय झालं इथं आपल्याला थोडं काय अंदाज आला की पर्याय ए जो आहे हा पर्याय ए चुकीचा आहे. जर पर्याय ए चुकीचा असेल तर हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. मग राहिलं बीमध्ये काय सांगितलं, एकूण येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा त्यापेक्षा जास्त असते. म्हणजे ऐकू येणारे आपल्याला ऐकू येऊ शकतात 20 हर्ट्झ ते 20,000 म्हणजेच किलो हर्ट्झ लिहितो बघा. आता याच्यावरती आपण ऐकू शकतो का, नाही ऐकू शकत. मग इथं ते ऐकू शकतं म्हटलेलं आहे. होऊ शकतं कसं नाही आहे, म्हणजे बी चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला काय कळलं, ए पण चुकीचं आहे आणि बी पण चुकीचं आहे. उत्तर काय आलं, म्हणजे 2 माहिती आहे, 2 नाही आहे माहिती. ओके, इट्स ओके. किंवा गोंधळ कशाला म्हटलं जातो, अचानकच एखाद्यावर ओरडायला लागला तर त्याला गोंधळ म्हणतो. डी बरोबर आहे, बरोबर आहे डी. ओके. ध्वनी जाण्यासाठी त्याला एक माध्यम लागतं का, लागतं, ते पण बरोबर. म्हणजे डी, सी आणि डी दोन्ही काहीतरी बरोबर. येत नसेल तर तुम्ही याचं उत्तर सोडवून येऊ शकता. फक्त इथं थोडं बेसिक वाचन जे असेल, बेसिक नॉलेज आहे ते असणं गरजेचं आहे बघा. ओके. आणखी कोणता क्वेश्चन वाटतं बघा, मी सांगतो तुम्हाला. हां, इथं अमिबाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा अमिबा एका पेशीपासून बनलेला असतो. आता द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते. अरे स्वतःच एका पेशीच्या आहे तर त्याला आणखी कोणत्या पेशींची गरज पडणार आहे. सिम्पल, एकच पेशी. ओके. नेक्स्ट. हां, इथं देण्यात आलेलं आहे शेवटचा क्वेश्चन. मी म्हणताय बघा, एक लॉजिकला वापरू शकतो इथं. कीटकनाशकाचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड, हा करायला पाहिजे बाबा व्यवस्थित. कीटकनाशकाची कार्यक्षमता बघितली पाहिजे, हां हे पण बरोबर आहे. नंतर कीटकनाशकाची मात्रा किती घ्यायचं आहे का, पोतभर बतायला पाहिजे का, नाही आहे, लिमिटेड काहीतरी त्याच्यासाठी मात्रा असली पाहिजे. ओके. डोस किती द्यायचा आहे. कीटकनाशकाचा रंग, काय संबंध रंगाचा काय संबंध आहे. काळा, पिवळा, हिरवा, काय रंग असला तरी काय फरक पडतो का नाही. म्हणजे डी पर्याय हा चुकीचा, जिथं डी दिसतोय हा चुकीचा आहे. म्हणजे हा डी आहे इथं काय झाला, चुकीचा झाला. ओके. आणि आपल्याला माहिती आहे ABC तिन्ही बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आलं याचं, तिन्ही उत्तर आहे. थोडं अशा प्रकारे मी काय म्हणेल की बेसिक ज्ञान तुम्ही जे वाचलेलं असेल तर बेसिक ज्ञान वापरून तुम्ही काय करू शकता, प्रश्नांना सोडवू शकता. डेफिनेटली तुम्हाला 10 ते 15, 20 ते 25 असे प्रश्न असतात की तुम्ही लॉजिक वापरून, इजी प्रश्न असतात 25 आणि तिथून पुढे लॉजिक वापरून अशा प्रकारे तुमच्या बेसिसवर तुम्ही सोडवू शकता. बऱ्यापैकी चान्सेस असतात की अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर बरोबर येऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो, मी तर थांबतो. बऱ्यापैकी मला मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते, मी पोहोचवलेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट.